उन्हाळ्यात मुलांना सुट्ट्या असतात, त्यामुळे मुलं देखील घरीच असतात आणि मुलं घरी असणं म्हणजे त्यांना काही ना काही खायला हवंच असतं. पण खायला काय द्यावे असा प्रश्न प्रत्येक आईला पडलेला असतो. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच केक आवडतो. केक हा कोणत्याही प्रकारचा असो, तो खायला सगळ्यांनाच आवडतो. त्यातही चॉकलेट फ्लेवरचा केक असेल तर काय हवं. मुलं नेहमी काहीतरी वेगळं खाण्याचा हट्ट करतच असतात. तर आज आपण ना इनो, ना अंड, ना ओव्हन या कशाचाच वापर न करता हा 1 वाटी मैद्यापासून अर्धा किलोच्या प्रमाणात हा मार्बल केक बनवलेला आहे, तोही कढईमध्ये. हा केक तुम्ही पाहू शकता अतिशय स्पॉन्जी बनलेला आहे व खूपच सुंदर टेक्स्चर या केकला आलेला आहे. आणि आपण हा मार्बल केक बनवलेला आहे, त्यामुळे तो दिसायला देखील आकर्षक दिसतो व मुलं देखील त्याला खूपच आवडीनं खातात. तर नमस्कार, मी दीपा किचन विथ दीपामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत. आणि हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला कोणत्याही क्षणी आवडला तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून मला प्रोत्साहन भेटेल. सर्वात अगोदर ज्या भांड्यात केक बनवायचा आहे ते तेलाने आतून चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे. मी इथे केकचा टीन घेतलेला आहे. तुम्ही इथे छोट्या आकाराचा डब्बा किंवा कुकरचा डब्बा देखील घेऊ शकता. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे तेलाच्या ऐवजी तूप देखील वापरू शकता बरं का. आणि सर्व बाजूने या भांड्याला चांगलं तेल ग्रीस करून घ्यायचं आहे. आणि सर्व भांड्याला व्यवस्थित तेल लावून घेतल्यावर नंतर यामध्ये अर्धा ते 1 चमचाभर एवढा मैदा यामध्ये टाकून द्यायचा आहे. आणि हा मैदा या सर्व भांड्याला आतून लागला गेला पाहिजे अशा पद्धतीनं हा कोटिंग करून घ्यायचा आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही या भांड्याच्या तळाशी तुम्ही बटर पेपर देखील लावू शकता, पण सध्या माझ्याकडे बटर पेपर नाही, त्यामुळे इथे मी मैदा थोडासा स्प्रेड करून घेतलेला आहे. आता ही सर्व पूर्वतयारी आपल्याला केकचं मिश्रण करायच्या अगोदरच करून घ्यायची आहे. आता सर्वात अगोदर इथे केक बनवण्यासाठी इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये या वाटीने साधारणतः अर्धी वाटी एवढं मी फ्रेश घरचं दही घेतलेलं आहे. मी इथे दह्याच्या ऐवजी दूध देखील इथे घेऊ शकता. आणि साधारण पोहे खायच्या चमचेने 3 चमचे एवढं इथे मी खायचं तेल घेतलेलं आहे. आणि नंतर यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळून टाकायचा आहे. आता तुम्हाला इथे लिंबाचा रस वापरायचा नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे व्हिनेगर देखील वापरू शकता. आणि सारख्याच वाटीने म्हणजे ज्या वाटीने दही मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने पाऊण वाटी इथे मी पिठी साखर घेतलेली आहे. आता तुम्हाला किती गोड आवडतं किंवा मुलांना किती गोड आवडतं त्याच्यानुसार तुम्ही इथे साखरेचा वापर कमी जास्त करू शकता. किंवा तुम्ही इथे अर्धी वाटी पिठी साखर जरी घेतली तरीही चालेल. आता हे सर्व जिन्नस मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत. आता हे मिश्रण आपल्याला पिठत बसवावं लागलं असतं, त्यासाठी हे मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. आता या मिश्रणाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. सेम अशाच पद्धतीनं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटेल की यामध्ये आपण दह्याचा वापर केलेला आहे त्यामुळे हा केक थोडासा आंबट लागेल, पण तसं काहीच नाही. आपण यामध्ये दही वापरलं तरी हा केक आंबट लागणार नाही. इथे मी सारख्याच वाटीने 1 वाटी एवढा मैदा घेतलेला आहे. आणि तुम्हाला इथे मैदा जर वापरायचा नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल. आता यामध्ये पाऊण चमचा एवढं मी इथे बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि सोबतच अर्धा चमचा खायचा सोडा टाकलेला आहे. आता सर्वात अगोदर हे कोरडे जिन्नस एकत्र करून घेऊयात. साहित्याचं प्रमाण अचूक असलं तर आपला पदार्थ देखील अचूक बनवून तयार होतो. त्यासाठी साहित्य घेण्यासाठी कोणतंही भांडं किंवा वाटी सेट करायची आहे आणि त्या भांड्यानेच सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे. आणि आपण जे दह्याचं आणि तेलाचं मिश्रण मिक्सरला फिरून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकून द्यायचं आहे. आणि यामध्ये 1 चमचा एवढा इथे व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे. तर आजचा हा केक व्हॅनिला इसेन्सचा असणार आहे. आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे सर्व मिश्रण एकजीव करून झाल्यानंतर या पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. अजून हे थोडंसं मिश्रण घट्टसर आहे. आता यामध्ये जसं लागेल तसं दुधाचा वापर करून हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथे मी अर्धी ते पाऊण वाटी एवढं हे दूध घेतलेलं आहे. आता दूध हे रूम टेम्परेचरमधलं आहे आणि जर दूध हे कोमट असलं तरीही चालेल. आता हे दूध एकदाच न टाकता थोडं थोडं करून या मिश्रणामध्ये टाकून एकजीव करून घ्यायचं आहे. एक गोष्ट लक्षात राहू द्या, या मिश्रणामध्ये अजिबात गुठळ्या होता कामा नये. गुठळ्या मोडत आणि जसं लागेल तसा दुधाचा वापर करून आपल्याला हे मिश्रण स्मूथ कन्सिस्टन्सीचं असं हे तयार करून घ्यायचं आहे. तर यामध्ये मी जास्तीत जास्त 5 ते 6 चमचे दूध टाकून म्हणजेच पोहे खायच्या चमच्याने 5 ते 6 चमचे दूध टाकून यामध्ये पूर्णतः एकजीव करून घेतलेला आहे. आणि या मिश्रणाची तुम्ही फायनल कन्सिस्टन्सी पाहू शकता. याची आपल्याला एकदम स्मूथ कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. सेम अशाच पद्धतीनं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे, जास्त ना पातळ आणि जास्त ना घट्ट. आता हा केक आपल्याला मार्बल केक बनवायचा आहे, त्यासाठी आपल्याला हे मिश्रण 2 भागामध्ये डिवाइड करून घ्यायचं आहे. पण हे मिश्रण डिवाइड करताना समान भागामध्ये डिवाइड करून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण आपण 2 भागामध्ये डिवाइड करून घेतल्यानंतर एका भागामध्ये 2 चमचे कोको पावडर टाकून द्यायचं आहे.
आणि हे कोको पावडर या विस्करच्या सहाय्याने या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये कोको पावडर मिक्स करून झाल्यावर तुम्ही या मिश्रणाची देखील कन्सिस्टन्सी पाहू शकता. दोनही मिश्रण आपल्याला सारख्याच कन्सिस्टन्सीचे ठेवायचे आहेत. एखादं पातळ किंवा एखादं घट्ट ठेवायचं नाही. दोनही प्रकारच्या मिश्रणाचं आपल्याला सारख्याच प्रमाणात हे कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आणि दोनही मिश्रण तयार झाल्यानंतर ज्या भांड्यात केक बनवायचा आहे ते भांडं घ्यायचं आहे आणि तळाशी 2 चमचे हे कोको पावडरचं मिश्रण टाकून द्यायचं आहे. आणि 2 चमचे हे कोको पावडरचं मिश्रण टाकल्यानंतर लगेचच दुसरा थर आपल्याला हा व्हाईट मिश्रणाचा द्यायचा आहे. म्हणजेच 2 चमचे कोको पावडरचं मिश्रण टाकल्यानंतर त्याच्यावर लगेच 2 चमचे हे व्हाईट कलरचं मिश्रण टाकायचं आहे. आणि सारख्याच पद्धतीने 2 चमचे कोको पावडरचं मिश्रण टाकून पुन्हा 2 चमचे व्हाईट कलरचं मिश्रण यामध्ये टाकून द्यायचं आहे. आणि सारख्याच पद्धतीने पूर्ण लेअर तयार करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने हा केक तयार केल्याने हा केक अतिशय दिसायला सुंदर दिसतो आणि मुलं देखील त्याला खूपच आवडीनं खातात, कारण की हा दिसायलाच खूप आकर्षक दिसतो. आणि दोनही प्रकारचं मिश्रण यामध्ये टाकून झाल्यावर हे केकचं भांडं थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये हवा भरली जात नाही आणि केक एकसारखा मस्तपैकी असा फुगला जातो. नंतर या केकला या टूथपिकच्या सहाय्याने मस्तपैकी अशी ही डिझाईन करून घ्यायची आहे. अशी डिझाईन तयार केल्याने या केकला मस्त अशी फुलाची डिझाईन तयार होते आणि दिसायला देखील तो केक आकर्षक दिसतो. ही टूथपिकने ही डिझाईन तयार करताना दरवेळेस ही टूथपिक हाताने पुसून घ्यायची, नंतरच ही डिझाईन तयार करायची आहे. अशा प्रकारची ही डिझाईन तयार करून झाल्यावर लगेचच हा केक बेक होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. आजचा हा केक आपण एका कढईमध्ये बेक करून घेणार आहोत. त्यासाठी एक कढई प्री हीट होण्यासाठी ठेवलेली आहे. त्यामध्ये अगोदरच एक जाळी मी ठेवून दिलेली होती आणि हे केकचं टीन या कढईमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. आणि हा केक तयार होण्यास जास्तीत जास्त 15 मिनिटे लागतात. 15 मिनिटे हा मस्तपैकी बेक होऊन तयार होतो. आता केक हा बेक होऊन साधारण 15 मिनिटे झालेली आहेत. आता तुम्ही पाहू शकता हा केक मस्तपैकी टम्मा असा फुगलेला आहे आणि एका सुरीच्या सहाय्याने किंवा टूथपिकच्या सहाय्याने पाहायचं की हा व्यवस्थित बेक झाला आहे का. तर पहा, सुरी एकदम क्लीन निघालेली आहे. तर आपला हा केक इथे रेडी आहे. आता हा केकचं टीन बाहेर काढून घ्यायचं आहे आणि फॅन खाली 5 मिनिटे गार होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. आणि जेव्हा केक पूर्णतः गार होईल तेव्हाच तो हा भांड्याच्या बाहेर काढून घ्यायचा. तर मी एक प्लेट यावर ठेवून हे केकचं भांडं उलटं करून घेतलेलं आहे आणि थोडंसं भांडं हे टॅप करायचं आहे. तर पहा किती सहजतेनं हा केक या भांड्याच्या बाहेर निघालेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर या केकला जाळी आलेली आहे आणि एकदम स्पॉन्जी आपला हा केक तयार झालेला आहे. तर पहा, हा केक तुम्हाला जवळून दाखवते. तर पहा, अतिशय सुंदर या केकला जाळी पडलेली आहे आणि अतिशय स्पॉन्जी हा केक तयार झालेला आहे. तुम्हाला विश्वास बसत नाही ना? आपण 1 वाटी मैद्यापासून आपण हा अर्धा किलोच्या प्रमाणात हा मार्बल केक तयार केलेला आहे. आपण यामध्ये अजिबात अंड, इनो या कशाचाच वापर केलेला नाही आणि अगदी आपण हा कढईमध्ये बनवलेला आहे. आता हा केक आपण कट करूयात. तर पहा किती सहजतेनं हा केक कापला जात आहे. अजिबात हा केक या सुरीला चिकटलेला नाही. एकदम स्मूथ हा केक तयार झालेला आहे. अगदी बेकरी स्टाईल आपला हा केक तयार झालेला आहे. आणि या केकचं जवळून तुम्ही आतून याचं टेक्स्चर पहा. अतिशय सुंदर स्पॉन्जी हा केक बनलेला आहे आणि याची तुम्हाला जाळी तर दिसतच असेल. पाहिलं ना, अगदी कमीत कमी वेळेमध्ये आपण घरच्या साहित्यामध्ये बाहेरून न आणता एकदम स्पॉन्जी मऊ लुसलुशीत जाळीदार हा केक आपण बनवलेला आहे. तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, मला आशा आहे. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. तर भेटूया पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या छानशा रेसिपी सोबत.